नमस्कार मित्रांनो, आय बी जाधव सर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। यापूर्वी आपण 30 ते 75 पर्यंत संख्येचा वर्ग कसा करायचा ते आपण शिकलो होतो आणि त्यासाठी आपण सांगितलं होतं की आपले काय की 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे। त्याचप्रमाणे आपल्याला आज शिकायचं आहे की 76 ते 1000 पर्यंत संख्यांचा वर्ग कसा करायचा। आता 30 ते 75 पर्यंत संख्यांचा वर्ग करताना आपण काय म्हणलं होतं की 30 ते 75 च्यामध्ये जर संख्या असेल तर वर्ग करताना काय करावं लागेल, तर वर्ग करताना आपण काय करणार की 25 पाया मानणार। किती? 25 पाया घेणार 25 ही संख्या पाया मानणार आणि मग त्याचे ते वर्ग करणार। परंतु जेव्हा आपल्याला 76 ते 1000 पर्यंत संख्यांचा वर्ग करायचा आहे त्यावेळी काय करणार आहे आपण की ज्या संख्येचा वर्ग करायचा आहे तीच संख्या काय करायची, पाया मानायची। जेव्हा 75 च्या पुढे संख्या असेल तेव्हा 30 पर्यंत असताना आपण काय केलं, 30 ते 75 पर्यंत की 25 हा पाया मानला। आणि आपली एक अट काय की 1 ते 30 पर्यंत संख्यांचे वर्ग पाठ पाहिजे। बघा, या चॅनलवर आपण टॅट तसेच सहसेवा परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेणार आहोत। चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करायला विसरू नका, कमेंट नक्की करा। तर काय की बघा, आपण एक मागचं उदाहरण पाहू की 30 ते 75 पर्यंत आपण संख्यांचा वर्ग करताना कसं ते करत असतो। एकदा झालेलं आहे तरी पण आपण एक रिव्हिजन म्हणून बघू। समजा आपल्याला बघायचं आहे की 30 ते 75 मध्ये 54 घेऊया आपण। 54 या संख्येचा वर्ग करायचा आहे, ठीक आहे। तर बघा, आता ही जी संख्या ही काय 30 ते 75 मध्ये म्हणजे आपण पाया काय घेणार, पाया घेतला आपण 25 आपल्या नियमाने, बरोबर। आता हा जो 54 आहे याला विचारायचं की बाबा तू 50 च्या जवळ 50 पेक्षा लहान आहे की मोठा आहे, तर हा काय आहे की लहान मोठा आहे। कितीने मोठा आहे? 4 ने, म्हणून आपण प्लस करणार। लहान असतं तर मायनस केलं असतं, बरोबर। 50 पेक्षा किती मोठा? 4। 54 म्हणजे 50 पेक्षा 4 ने मोठा आहे म्हणून 4 प्लस केला। बघा, 25 आणि 4 किती झाले? 5 आणि 4 किती झाले? 9 आणि 2 अशी 2 म्हणजे किती झाले? 29। आणि हा जो 4 आहे याचा काय करायचा, आपल्याला वर्ग लिहायचा। 4 चा वर्ग किती? 16। म्हणून काय की 54 चा जो स्क्वेअर आहे तो किती? 2916। कॅल्सिओ तुम्ही सहज बघू शकता। अजून एक उदाहरण देतो मागच्या नियमावर की 30 ते 75 मधलं। बघा, अजून एक उदाहरण बघूया आपण। 61 चा स्क्वेअर बघूया आपण, 61 चा स्क्वेअर। आता हा जो 61 आहे हा काय आहे की कशाच्या जवळ आहे? 50 च्या जवळ आहे ना। आणि 30 ते 75 मध्ये, आणि 30 ते 75 मधलं असं की आपण काय घेतो, 25 पाया घेतो। मग 25 ही संख्या घेतली आपण पाया। आता हे 61 ला विचारा बाबा तू 50 पेक्षा मोठा आहे की लहान आहे, तर तो म्हणतोय मोठा आहे। कितीने मोठा आहे? तर बघा, 50 आणि 10 60 म्हणजे किती, आणि 61 म्हणजे किती? 11 ने मोठा, ठीक आहे। मग बघा, मोठा आहे म्हणून आपण बेरीज केली, लहान असता तर वजा केला असता। बघा, 5 आणि 1 6 आणि 2 आणि 1 3 36 झाला। आणि आता ह्या 11चा स्क्वेअर किती? बाजूला तुम्ही बघून घेऊ शकता, 121 हा 11चा स्क्वेअर आहे, ठीक आहे। आता हा 121 डायरेक्ट आपण इथे लिहिणार का? नाही, इथे लिहिताना 2च अंकी संख्या आपण डायरेक्ट लिहू शकतो। 3 अंकी जर आला स्क्वेअर ह्या खालच्या संख्येत तो आपण इथे लिहायचा, म्हणजे 2च अंक बाहेर आले पाहिजे। मग 121 आपण इथे असे लिहिले आणि यांची काय करणार आपण? बेरीज करणार, ठीक आहे। मग बघा, 21 7 आणि हा 3, तर 61 चा स्क्वेअर किती? 3721। कॅल्सिओ तुम्ही चेक करू शकता, ठीक आहे। अजून एक एक्झाम्पल बघूया आपण। चला, उदाहरण दाखल 30 ते 75 मधलं, ठीक आहे। पुढचं 72 चा स्क्वेअर बघूया आपण। 72 चा स्क्वेअर, ठीक आहे, 72 चा वर्ग, ठीक आहे। बघा, आता 72 ही संख्या 30 ते 75 मध्ये, मग त्याच्यामागे आपण पाया किती घेणार? 25 हा पाया घेतो, ठीक आहे। आणि आता हा जो 72 आहे हा काय आहे की मोठा आहे की लहान आहे? 50 पेक्षा मोठा आहे। कितीने मोठा आहे? तर हा आहे बघा 60 70 म्हणजे किती? 22 ने मोठा आहे ना, 22 ने मोठा। 50 पेक्षा 22 ने मोठा। मग 5 आणि 2 7, 2 आणि 2 4 हे झाले 47। आणि हा जो 22 आहे याचा स्क्वेअर, आता 22 चा स्क्वेअर किती आहे? 484। आपल्या इथं वर्ग मात्र पाठ पाहिजे, कितीपर्यंत? 1 ते 30 पर्यंत। तर 22 चा स्क्वेअर किती आला? 484 आला, ठीक आहे। मग आता हा 484 आपण डायरेक्ट इथे लिहिणार का? तर नाही, इथे जर दोनच अंकी संख्येत असेल तर आपण लिहू शकतो।
2 अंकाच्या पुढे जर वर्ग आला एखाद्या संख्येस तो आपण कसा लिहितो, 2च अंक बाहेर राहिले पाहिजे. मग इथे 4 8 4 484 असा लिहिला आणि यांची करायची बेरीज. हा 84 जसाच्या तसा लिहून टाकला. 7 आणि 4 किती झाले 11, एकाला हातचा, एकाला इथे हातचा, तर किती झाले 5184. हा काय आहे की 72चा स्क्वेअर झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला 30 ते 75 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग करता येतो. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं आहे की 76 ते 1000 पर्यंत संख्यांचा वर्ग कसा करतात. 76 ते 1000 पर्यंत संख्यांचा वर्ग करताना काय करायचं आहे की आपले 1 ते 30 पर्यंत तो वर्ग आधीच पाठ पाहिजे. ते काय मोठं अवघड काम नाही, 1 दिवसात होऊन जातं. ठीक आहे. तर बघा आता 76 ते 1000 पर्यंत संख्यांचा वर्ग करताना काय दिलंय की ज्या संख्येचा वर्ग करायचा आहे तीच संख्या काय असेल पाया म्हणून घ्यायची किंवा तिलाच पाया म्हणायचे. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया. ठीक आहे. उदाहरण घेतलं आपण 108चा स्क्वेअर करायचा. आता ही संख्या 75 पेक्षा मोठी आहे, 76च्या पुढे. आता मग काय येणार आपला पाया, ज्या संख्येचा वर्ग आहे तीच पाया. ठीक आहे. हाच पाया झाला बरोबर. 108 पाया म्हणला आपण. आता हा जो 108 आहे तर तो कशाच्या जवळ आहे तर 100च्या जवळ आहे. 100 पेक्षा लहान आहे की मोठा आहे तर मोठा आहे. कितीने मोठा 8ने. ठीक आहे. मग यांची बेरीज केली 8 आणि 8 16. ठीक आहे. 81. आणि हा जो 8 आहे याचा काय करायचा स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा. 8चा स्क्वेअर किती 64. मग तो आपण इथे लिहून टाकला. तर बघा किती उत्तर आलं 11664. हा किती 108चा स्क्वेअर आपला येतो या पद्धतीने. आता आपण पुढचा आणखी एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण घेऊया 198चा स्क्वेअर. आता 198चा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. तर 198चा स्क्वेअर करताना काय करायचं आहे आपल्याला बघा. आता आपण ही संख्या 76च्या पुढे म्हणून जी संख्याचा स्क्वेअर विचारला तोच माझा पाया. आता ह्या 198 कशाच्या जवळ आहे 200च्या जवळ आहे. 200 पेक्षा लहान आहे की मोठा आहे तर लहान आहे. कितीने लहान आहे 2ने लहान आहे. म्हणून आपण तो केला वजा, म्हणून मायनस केलं. मग बघा 6 9 1 196. ठीक आहे. आता त्यानंतर हा जो 196 आलेला आहे याला काय करावं लागेल 2ने गुणावा लागेल. 2ने का गुणायचं कसं गुणायचं ते तुम्हाला मी डिटेल शेवटी सांगतो. ठीक आहे. आता 2ने गुणलं. 2ने का गुणायचे 200च्या जवळ आहे म्हणून 2ने गुणायचे. थोडक्यात एक ओरल तुम्हाला सांगतो. 2ने का गुणायचं 200 जवळ आहे म्हणून 2ने गुणायचं. बघा आता 2ने गुणलं तर उत्तर किती आलं 6 दुने 12, एकाला हातचा 9 दुने 18 आणि 1 19. ठीक आहे. त्यानंतर बे सॉरी बघा 3 दुने 6 ते 6 दुने 12 आणि एकाला हातचा. त्यानंतर काय की 9 दुने 18 आणि 1 19. ठीक आहे. एकाला हातचा 1 बेन 1 3 म्हणजे किती आलं तर 392. आणि आता ह्या 4चा वर्ग लिहायचा आपल्याला. सॉरी या 2चा वर्ग आहे. 2चा वर्ग किती 4. मग तो किती लिहावा लागेल आपल्याला 04. बघा तुम्ही चेक करून बघा. फायनल आन्सर 198चा स्क्वेअर जो आहे तो किती 39204 हे उत्तर तुमचं फायनल येईल. 39204. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण पुढचं. तर समजा आपल्याला काय करायचं आहे की 309चा स्क्वेअर करायचा आहे. 309चा स्क्वेअर करायचा म्हणजे आपलं काय की बघा ही संख्या कशाच्या 76च्या पुढे म्हणजे जी संख्या दिली तोच माझा पाया. 309 माझा पाया झाला. ठीक आहे. आणि हा 300ला विचारा बाबा तू कशाच्या जवळ आहे, कोणत्या एकदम जी शतक संख्या किंवा त्याच्या जवळ आहे तर तो कशाच्या आहे 300च्या जवळ आहे. म्हणून काय आणि तो लहान आहे की मोठा आहे 300 पेक्षा तर मोठा आहे. कितीने मोठा 9ने. म्हणून मी तर 9 लिहिला. 300 पेक्षा किती मोठा अधिक 9 लिहिला. 9 9 18. ठीक आहे. 3 बरोबर. आता याला कितीने गुणावं लागेल 318ला 3ने. का 3ने गुणायचं कारण तो 300 जवळ आहे. बघा गुणाकार किती येतो 3 8 24. ठीक आहे. 2 आले हातचे 3 1 3 आणि 2 5 3 3 9. किती आलं 954. आणि हा जो 9 आहे याचा स्क्वेअर किती झाला 81. तो लिहून टाकला इथे 81. तर बघा 309चा स्क्वेअर किती 309चा स्क्वेअर किती येतो तर 95481. हा 309चा स्क्वेअर येतो. तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता. ठीक आहे. अजून एक्झाम्पल घेऊया आपण की कशा पद्धतीने आपल्याला
30 ते 1000 पर्यंत कोणतीही संख्या घेतली तर तिचा स्क्वेअर घ्या. आपण आता पुढचं एक्झाम्पल थोडंसं मोठं घेऊया. 793चा स्क्वेअर करूया आपण. 793चा स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा. आता ही संख्या काय आहे, 76 पेक्षा मोठी आहे, 30 ते 75 पेक्षा नाही, म्हणून पाया काय येईल, 793 पाया आला आपला. ठीक आहे. आता या 793ला विचारायचं, बाबा तू कशाच जवळ आहे. तो म्हणतो की मी कशाच जवळ आहे, 800च्या जवळ आहे. 800 पेक्षा लहान की मोठा, आता लहान आहे. किती लहान, 7 ने, म्हणून वजा 7 केला. आता 13तून जर 7 गेले तर किती उरतात, 13तून 7 गेले तर 6 6 12 13 है ना, म्हणजे किती उरतात, 6 उरतात. ठीक आहे. एक देऊन टाकला, इथून घेतला होता आजचा, तो कमी झाला. तर किती, इथं 8 उरतील, इथं 7, किती उरले, 786. आता हा कशाच्या जवळ होता, हा 793 8च्या जवळ, म्हणून 8 ने गुणायचं. बघा 8 45, 8 6 48. ठीक आहे. 4 आले हातचे, 8 8 64, 4 68. त्यानंतर 6 आले हातचे, की बघा 1 दशक शतक हजार 10,000 लाख, हे 6,28,849 हे याचा आन्सर येईल. ठीक आहे. अजून एक्झाम्पल बघूया आपण. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. 392चा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. समजा आपल्याला 392चा स्क्वेअर करायचा आहे. 392चा स्क्वेअर करायचा आहे. 392 घेतला आपण. 392च पाहिजे, कारण ही संख्या काय आहे की 76 पेक्षा मोठी आहे आणि 30 ते 75 मध्ये नाही, म्हणून 76 पेक्षा मोठी संख्या असली जी संख्येचा स्क्वेअर तीच आपण काय घेतो, पाया म्हणून घेतो. आता हा 392 कशा जवळ, 400 जवळ. 400 पेक्षा मोठा केला आणि लहान, किती लहान, 8 ने, म्हणून 8 मायनस केला. 12तून 8 गेले, किती उरले, 4. इथून एक हातचा घेतला, तो मायनस केला, किती उरले, 8 3 384 आले. ठीक आहे. आता हा जो 392 हा कशा जवळ होता, 400च्या, म्हणून 4 ने गुणायचं. ठीक आहे. मग बघा गुणाकार केला, 4 चौक 16, एकाला हातचा, 4 8 32 आणि 1 33, 3 आला हातचा, 4 त्रिक 12 आणि 3 15. ठीक आहे. आणि आता ह्या 8चा स्क्वेअर किती येतो, 64, म्हणून तो इथे लिहायचा 64. तर याचा आन्सर किती येईल बघा, 1,53,664 हे 392चा स्क्वेअर येईल. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्येचा स्क्वेअर अगदी कमीत कमी वेळात करता येतो. आता पुढची एखादी संख्या घेऊया आपण. 5वं एक्झाम्पल, समजा 417चा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं. तर 417चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर मग आता तो ही 417 संख्या काय आहे की 75 पेक्षा मोठी, म्हणून जी संख्या तोच माझा पाया घेतला, पाया 417 आपण. त्या 417कडे बघायचं आणि विचारायचं त्याला की बाबा तू कसे जवळ. तो काय म्हणतो की मी 400 जवळ. 400 पेक्षा मोठा आहे की लहान आहे, तर मोठा आहे. कितीने मोठा, 17ने, म्हणून 17 प्लस करायचं. मग इथे काय 7 6 14, एकाला हातचा, किती झाले 3 434. आणि याला कितीने गुणायचं आहे, 4 ने. का, तर 400च्या जवळची संख्या आहे. बघा मग यांचा गुणाकार केला, 4 चौक 16, एकाला हातचा, 4 त्रिक 12 ने 13, एकाला हातचा, 4 चौक 16 ने 17, किती आलं 1736. याचं उत्तर इथपर्यंत आलेलं आहे. आता हा जो 17 आहे, या 17चा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर लिहायचा आहे. आता 17चा स्क्वेअर किती आहे, 289. तो आपण इथे लिहिणार का डायरेक्ट, तर नाही. इथे आपण डायरेक्ट लिहायचं नाही. इथे आपण कधी लिहितो डायरेक्ट याच्या समोर, तर जेव्हा 2च अंकी स्क्वेअर असेल, आलेलं जे वर्ग करून आलेलं उत्तर असेल ते 2च अंकी असेल तेव्हा. आता 3 अंकी किती, 289, म्हणून ते आपण इथे लिहायचं आहे. 200 म्हणजे 2 संख्या बाहेर राहते. आपण 4 अंकी आलं तर आपण अजून इकडे शिफ्ट करणार, 5 अंकी आलं तर अजून इथे शिफ्ट करणार, या पद्धतीने. तसं 3 अंकीचे तर 30 पर्यंत आपले वर्गांचं आपण करत असतो. 1 ते 1000 पर्यंत करायचं, 3 अंकी येतात. तर काय की 2 अंक बाहेर ठेवायचे, एक आतमध्ये यायचं. आता बघा हे 89 जसेच तसं लिहिलं, 6 2 8, 3 अशी 3, 7 अशी 7, 1 अशी 1. तर याचा किती येतो, फायनल आन्सर याचं किती येतं, तर 1 लाख किती येतं, 1,73,889. हे काय आहे की 417चा स्क्वेअरचं उत्तर येत असतं किंवा येत आहे. किती येतं, याचं उत्तर किती येतं, 1,73,889. आता पुढची आपण संख्या बघूया की समजा आपल्याला
करायचं आहे 92चा स्क्वेअर, 92चा स्क्वेअर करा. ठीक आहे, 92चा स्क्वेअर करायचा. आता हा जो 92 आहे, हा 92 काय आहे की 92 काय आहे की 76 पेक्षा मोठा आहे, म्हणून ती संख्या तोच माझा पाया लिहून टाकला आपण. आता ह्या 92ला विचारा बाबा तू कशात जवळ आहे, तर तो म्हणतो 100 पेक्षा लहान की मोठा. लहान कितीने लहान, 8ने, म्हणून इथं घेतला 8. तर बघा 12तून 8 गेले 4, इथे 1 दिला, किती उरले 84, 84. ठीक आहे. आणि आता ह्या 8चा स्क्वेअर किती 64, तर किती 64 येईल. म्हणजे त्याचं उत्तर किती 8464. हे फायनल उत्तर 92चा स्क्वेअर किंवा 92चा वर्गचं येईल. पुढचा आणखी एक स्क्वेअर करू आपण. ठीक आहे. आता पुढचा 143चा स्क्वेअर करूया समजा. ठीक आहे, 143चा स्क्वेअर घ्यायचा. ही संख्या 75 पेक्षा मोठी, म्हणून जी संख्या तोच माझा पाया. तर 143च पाया घेतला आपण. आता 143ला विचारा बाबा तू कशाच्या जवळ आहे, तर तो म्हणतो मी 150च्या जवळ आहे. ठीक आहे, 150च्या जवळ आहे. मग 150 पेक्षा मोठा केला लहान, कितीने लहान 7ने लहान, म्हणून 7 वजा केली. 13तून 7 गेले, किती उरले तर 6 उरले. एक हातचा घेतला तो देऊन टाकला. इथं 4तून 1 गेला 3, त्यानंतर 136 आले. आणि आता याला कितीने गुणणार आपण, तर हा 150च्या जवळ आहे, 150च्या जवळ आहे. 200च्या जवळ असेल तर आपण 2ने गुणतो. 150च्या जवळ आहे म्हणून आपण किती गुणणार 1.5ने गुणणार. ठीक आहे. आता 1.5ने गुणणार तर काय आहे की आपण इथं काय करणार की हा जो 1.5 आहे याला काय करणार की आपण डबल करणार, याला डबल करणार, याला दुप्पट करणार आणि याला काय करणार निमपट करणार. म्हणजे याला 2ने भागणार आणि याला 2ने गुणणार. का तर आपलं हे काय व्हायला पाहिजे की म्हणजे आपलं काय होईल की दोन्ही बाजू सारख्या राहतील आणि गुणाकार करायला सोपं होईल. म्हणजे 1.5 2 किती होतात 3, आणि याला जर 2ने भाग दिला, तर किती येतील बघा 2 12 आणि 1 वरला 2 8 16 68. मग यांचा गुणाकार किती आला, 8 3 24. ठीक आहे, 2 आले हातचे आणि 6 3 18 आणि 2 20, 204 आला. आणि आता नंतर या 7चा स्क्वेअर लिहायचा आपल्याला. किती येईल तो 7चा स्क्वेअर 49. मग तो इथे लिहून टाकला कारण 2च आणखी संख्येत स्क्वेअर येतो. तर काय होईल की या 143चा स्क्वेअर किती येतो 20,449 हा येत असतो. ठीक आहे. आता पुढचा आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण की कशा प्रकारे आपण काय करू शकतो की 30 ते 1000 पर्यंत कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी कमीत कमी वेळात काढू शकतो. बघा आता पुढचं एक्झाम्पल घेतो मी की 729चा स्क्वेअर करायचा आहे आपल्याला, 729चा वर्ग करायचा आहे. बघा मग आता ही संख्या काय की 75 पेक्षा मोठी म्हणून ती संख्या तोच माझा पाया, मग 729 माझा पाया झाला. ठीक आहे. आता त्यानंतर काय या 729ला विचारा बाबा तू कशाच्या जवळ आहे, तर तो काय म्हणतो की मी कशाच्या जवळ आहे की 700च्या जवळ आहे. 700च्या जवळ आहे, तर 700च्या जवळ आहे, तर तो 700च्या जवळ आहे म्हणला तर मग 700 पेक्षा लहान आहे की मोठा आहे, तर तो काय म्हणतो की मी मोठा आहे. कितीने मोठा आहे 29ने. तर 29ने मोठा म्हणला तर बघा 9 9 18 एकाला हातचा, 2 2 4 ने 5 आणि 7 7. आता बघा हा 700च्या जवळ होता म्हणून आपण याला 7ने गुणायचे. 7ने गुणलं तर बघा 7 8 56, 5 आले हातचे, 7 5 35 आणि 5 40, 4 आले हातचे, 7 7 49 आणि 4 किती झाले 53. ठीक आहे. आणि आता ह्या 29चा स्क्वेअर, आता 29चा स्क्वेअर बघा तिथे आपण लिहिलेला आहे किती आहे तो 841. ठीक आहे, 841 हा 29चा स्क्वेअर आहे. यांची करायची बेरीज. पुसून टाकू आपण हातचे घेतले होते. बघा 1 1 4 4, 8 आणि 6 किती होतात 14, एकाला हातचा, 3 3 5 5. तर याचं उत्तर किती येतं बघा 5,31,441. हा काय येईल आपला 729चा वर्ग येईल. या पद्धतीने आपल्याला काय करता येतं की 30 ते 1000 पर्यंत कोणत्याही संख्येचा वर्ग करता येतो. आता इथपर्यंत आपण काही उदाहरणं बघितली की कशा पद्धतीने आपण कमीत कमी वेळात काय करू शकतो वर्ग करू शकतो. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे की नक्की हे करण्यामागं लॉजिक काय, आपण हे याने गुण त्याने गुण असं का करतो. तर बघा तर काय की याच्या मागे बघा आपण काय केलं, मी इथे लिहितो बघा, मी लिहिला 50.
50 लिहिला, त्यानंतर इथे लिहितो 100, त्यानंतर इथे लिहितो इथे 200, इथे 250 लिहिला, ठीक आहे, 250, इथे लिहिला 300, इथे लिहिला 350, इथे लिहिला आपण 400, इथे लिहिला 500, इथे लिहिला 450, इथे लिहिला 500, 550, 600, 650, 700, 750, 800, 850, 900, ठीक आहे, 950, इथे लिहिला 1000. आता जेव्हा आपण जर 100ला 100च्या वेळी आपण कितीने 1 ने म्हणतो, मग 100ला आपण 1 मानलं तर हा किती तो 0.5, आणि म्हणून आपण इथं पाया किती घेत असतो, 25 घेत असतो. इथं पाया किती घेत असतो, 25 घेत असतो, ठीक आहे. या 0.5 ने जर 50ला वाढवलं तर किती 25, म्हणजे ही संख्या कशाची आधी, इथं आपण 25 ते 75 मधला आहे. हा जो पार्ट आहे आपला, हा कितीच्या मधला आहे, 25 ते 75. 25 ते 75 मध्ये असेल तर आपण, सॉरी 30 ते 75, 30 ते 75 मध्ये असेल तर आपण इथे पाया किती घेत असतो, 25 पाया घेत असतो इथे, ठीक आहे. इथं 25 पाया घेतो आपण. आणि त्यानंतर जेव्हा संख्या 76च्या पुढे असतात तर आपण काय करणार, 100च्या जवळपास असेल तर आपण काय करतो, त्याला जे नंतर आपण पाया घेऊन त्यात जे ॲडिशन करून त्याला 1 ने म्हणतो. त्याच्या पुढे जर 150च्या जवळ असेल तर आपण कितीने, 1.5 ने, 200चं असेल तर 2 ने गुणणार, 250चं असेल तर 2.5 ने, 300च्या जवळ असेल तर 3 ने, 350 असेल तर कितीने, 3.5 ने गुणणार, 400 असेल तर 4 ने गुणणार, 450 असेल तर 4.5, 450 जवळ असेल 4.5 ने गुणणार, 500 जवळ असेल तर 5 ने गुणणार, 550 जवळ असेल तर 5.5 ने गुणणार, 600 जवळ असेल तर किती ने गुणणार, 6 ने गुणणार, त्यानंतर 650 जवळ असेल तर 6.5 ने गुणणार आपण, 700 जवळ असेल तर 7 ने गुणतो आपण, त्यानंतर 750च्या जवळ असेल तर किती ने, 7.5 ने गुणणार आपण, त्यानंतर 800च्या जवळ असेल तर 8 ने गुणतो आपण, 850च्या जवळ असेल तर 8.5 ने गुणणार, 900 जवळ असेल तर 9 ने गुणणार आपण, 950 जवळ असेल तर 9.5 ने गुणतो, आणि 1000च्या जवळ जर संख्या असेल तर आपण किती 10 ने गुणणार आहोत त्या संख्येला. या पद्धतीने आपण काय करू शकतो की 30 ते 1000 पर्यंत कोणत्याही संख्येचा काय करू शकतो, वर्ग करू शकतो. त्यासाठी फक्त एकच अट आहे की आपलं काय पाहिजे की 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. अगदी कमीत कमी प्रॅक्टिस केल्यानंतर अगदी सेकंदामध्ये 5 ते 10 सेकंदाच्या आत आपलं उत्तर येऊन रेडी होतं. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.